नमस्कार, मी जान्हवी जाधव एका नवीन व्हिडिओसोबत तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत, हरतालिका व्रत करतायत तर लक्षात ठेवा हे नियम, पूजा होईल सफल. तर हिंदू संस्कृतीत सौभाग्य प्राप्ती आणि सुखसमृद्धीसाठी अनेक व्रत केले जातात. त्यातील एक व्रत म्हणजे हरतालिका व्रत. महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून हे व्रत केले जाते. सुवासिनी आणि कुमारिका हे व्रत करतात. तुम्ही जर हरतालिका व्रत करत असाल तर त्याचे नियम तुम्हाला माहीत असायला हवेत. तर सौभाग्य प्राप्ती, ऐश्वर्य, सुख समृद्धी यासाठी हरतालिका व्रत केले जाते. जन्मोजन्मी अखंड अहेयपण असावे, सौभाग्य असावे ही मागणी या व्रतात केली जाते. कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावर विश्वास असून महिला आवर्जून हे व्रत करतात. या व्रताद्वारे सौभाग्याला मंगलमय मानणाऱ्या स्त्रिया मनोभावे श्रद्धेने विधिवत उमा महेश्वरांचे पूजन करून आपल्या पतीसाठी सदृढ निरामय शरीराने दीर्घायुष्याने अखंड सौभाग्यासाठी पूजा करतात. तर हरतालिका व्रत म्हणजे काय तर ते आपण पाहूयात. सौभाग्य प्राप्ती तसेच वृद्धी आणि ऐश्वर्य, सुखसमृद्धी प्रित्यर्थ हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या मंगल दिवशी केले जाते. आपस्तंभ ऋषींच्या सांगण्यानुसार तृतीया चतुर्थी सम्मिलित दिवशी हे व्रताचरण केल्यास स्त्रीला वैधव्य येत नाही आणि मुलं नातवंडांनी वंशवृद्धी होते अशी मान्यता आहे. या व्रतामध्ये शंभो महादेवाला श्रेष्ठ दर्जा देण्यात आलेला असून पार्वतीने सुख प्राप्ती हेतूने व्रत आचरावे अशी सूचना केली असेही सांगितले जाते. तर पुढे पाहूयात आपण हरतालिका व्रताचे नियम काय आहेत ते. तर हरतालिका व्रताचे नियम, हरतालिका व्रत करत असताना खालील नियम लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला व्रताचे फळ निश्चित मिळेल. तर एक आहे बघा, हे व्रत सुवासिनी आणि कुमारिका यांनी करावे. 2. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला करायचे असते. 3. वटसावित्री, मंगळागौरी याप्रमाणे हरतालिका पूजा सामुदायिक पद्धतीने करता येते. 4. घरातील पूजेची जागा स्वच्छ असावी. 5. पूजेचे साहित्य तांब्याचे किंवा चांदीचे असावे. डाव्या बाजूला पूजेचा तांब्या ठेवावा. 6. पूजा करताना सर्व साहित्य जवळच आणून ठेवावे म्हणजे मध्ये उठावे लागणार नाही. हरतालिका व्रत करताना खास पत्री म्हणजे पाने आणि फुले लागतात. त्याची सोय आधीपासूनच करण्यास सुरुवात करावी म्हणजे धावपळ होणार नाही. 7. प्राणप्रतिष्ठेनंतर विसर्जनपूर्व उत्तर पूजा होईपर्यंत मूर्ती हलवू नये. मूर्ती मातीच्या असल्यामुळे पूजेचे उपचार हळूवारपणे करावे. मूर्तीवर फुले उडवू नये, हलकेच फुले वाहावीत. देवीवर पाणी फुलांनी शिंपडावे. 8. देवाला अनामिकेने गंध लावावे. कुंकू, अक्षता, उजव्या हाताची अनामिका, मधले बोट व अंगठा यांच्या चिमटेने वाहाव्यात. 9. विड्याची पाने, उतानी व देठ देवीकडे करून देवीसमोर ठेवावीत. वर सुपारी ठेवावी. 10. शेंडी देवीकडे करून नारळ ठेवावा. 11. देवीच्या उजव्या बाजूला घंटा, डाव्या बाजूला समई आणि तुपाचा दिवा निरांजन उजव्या बाजूला ठेवावा. उदबत्ती निरांजनाजवळ ठेवावी. पूजेला प्रारंभ करताना समई प्रज्वलित करावी. निरांजन पेटवावे. देवीच्या मूर्तीवर प्रकाश पडेल अशा पद्धतीने उदबत्ती, निरांजन, कापूरारती ओवाळावी. डाव्या हाताने घंटानाद करावा. तर 12. श्री हरतालिका व्रत कथा वाचावी, त्याचा इतरांनाही लाभ घेऊ द्यावा. 13. आरती म्हणावी, त्यानंतर देवीला महानैवेद्य दाखवावा. पूजा करणाऱ्या महिलेने संपूर्ण दिवस उपवास करावा. शक्य असल्यास पाणीसुद्धा पिऊ नये. रात्री जागरण करावे. तर 14. पूजेनंतर माता पार्वतीच्या नावाने एका सुवासिनीची खणा नारळाने ओटी भरावी. 15. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा होईपर्यंत समई पेटलेली असावी. 16. उत्तर पूजेनंतर हरतालिकेच्या मूर्ती, देवीवर वाहिलेली फुले, पत्री, समुद्र, नदी, तळे किंवा वाहत्या स्वच्छ पाण्याचं विसर्जन कराव्यात. तर पुढे पाहूयात आपण. तर दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून व्रताचे पारणे करावे. हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक, सौभाग्य रक्षण आणि सौभाग्य संवर्धन करणारे आहे. यश, आनंद, कीर्ती, सुख, ऐश्वर्य, वैभव प्राप्त करून देणारे हे एक महान सौभाग्य व्रत आहे. तर प्राचीन काळापासून महिला हे व्रत करत आलेल्या आहेत. पतीचे प्रेम कायम राहावे, पती आरोग्यवान राहून त्याचे आयुष्य वाढावे म्हणून पतिव्रता स्त्रिया हे व्रत मोठ्या निष्ठेने आणि भक्तिभावाने करतात. तर हा असा आपला आजचा व्हिडिओ होता. तर
हरतालिका व्रताचे नियम काय आहेत तर तुम्हाला व्हिडिओमधून मी समजावून सांगितले आहे. तर व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी पहा, म्हणजे त्यातील माहिती तुम्हाला भेटेल. आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे जान्हवी जाधव. तर चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन